मंडळी, कुरकुरीत अशी खारी शेव बनवण्यासाठी 3 वाट्या बेसन पीठ चाळून घ्यायचे। बेसन चाळून घेतल्यामुळे ते हलकं होतं आणि शेव छान खुसखुशीत होते। यात हळद, चवीपुरतं मीठ, हिंग घालायचे। सोडा किंवा तेल काही घालायची गरज नाही। ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी पाणी घालायचंय आणि अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची। खूप जास्त घट्टसर हे बॅटर बनवायचं नाहीये। आता सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं। 0 नंबरची मी इथे जाळी लावून घेतली। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतरच त्यामध्ये शेव पाडून घ्यायची। शेव पाडताना गॅस हा फुलच ठेवायचा। तेलातले बुडबुडे कमी झाले की त्यानंतर शेव उलटून घेतली आणि बघा तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी झाले म्हणजे शेव तळली गेली असं समजावं। मस्तच अशी कुरकुरीत खारी शेव बनवून तयार झाली। सारख्याच पद्धतीने बाकीची सुद्धा शेव मी इथे तयार करून घेतली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।